टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। मंडी तालुका ग्राम पंचायत गोरसई में बिन विरोध उप सरपंच का चुनाव हुआ संपन्न। हम आपको बता दें कि अशोक अनंता गायकवाड़ साहब को बिन विरोध उप सरपंच पद पर चुन लिया गया। देखा जाए तो वहाँ पे बहुत सारे मान्यवर आए थे जो उनका ज़बरदस्त स्वागत किया गया और माननीय श्री सुदेश अन्ना साहब जो कि ग्राम पंचायत गोरसई के सरपंच हैं, उनके नेतृत्व में ये कार्यक्रम संपन्न हुआ और अशोक गायकवाड़ साहब का वहाँ पे ज़बरदस्त स्वागत किया गया। और सबसे बड़ी बात रही कि बहुत सारे मान्यवर आए थे उन्हें शुभकामनाएं देने के लिए। तो चलिए हम आपको दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। उद्या बसून तू तिकडे जाऊ नको, पावडर इथं बसत जा। बघा इकडे समोर बाहेर गेले बघ, बाहेर दादा बाहेर निघले आरती करे। एक मिनिट अरे पण तो स्टेज कशासाठी? यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आज बिनविरोध उपसरपंच पदी बसलेले त्यांचं आगमन होत आहे। आपण आपल्या जोरात टाळ्यांच्या कडकडाट सुदेश गायकवाड उर्फ अण्णा यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचंही मी स्वतःसाठी नाही तर गोरसई ग्रामपंचायत प्रत्येक नागरिकासाठी करायचं आहे। त्यांच्या जोडीला सर्व सदस्य आहेत, सरपंच आहेत, या ठिकाणी उपस्थित ग्रामसेवक आहेत आणि सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते आपलं कार्य पूर्णत्वास नेण्यास सार्थ आहेत आणि मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना आमचे मित्र रवींद्र गायकवाड हे आपलं
डॉक्टर बाबासाहेब, आपल्या संविधानाचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यथाकथित जर बाबासाहेब आंबेडकर सारखी व्यक्ती या भारतात जन्माला आली नसती, मला असं वाटते या बहुजन समाजातील लोकांना न्याय मिळाला नसता. परंतु या गोरसे ग्रामपंचायतच्या सदस्यांचं मी कौतुक करतोय. विशेष करून दोन्ही ग्रामपंचायतच्या कार्यक्रमाला मी होतो. छत्रपती शाहू महाराज जिंकण्याची पदी निवड झाल्याबद्दल आपण या ठिकाणी आनंदोत्सव आणि कंडक्टर पासून नोकरीला वगैरे लावलेला ते त्यांनी योग्य सांगितलं की खरोखर या आपलं जे दोन गावं जे आहेत सावंगे आणि गोरसे, या गावांनी खरोखर हा कधीच विचार केला नाही की हे दलित आहे की हे मागास किंवा इतर काय जे पण असेल, पण त्यांनी आम्हाला तेवढंच म्हणजे स्थान दिलं, तेवढंच आम्हाला प्राधान्य दिलं. आणि त्याच्यानंतर आज जो दादा आमचा जो उपसरपंच बनतोय आणि तोही बिनविरोध, ही गोष्ट फार महत्वाची आमच्यासाठी. सरपंच आपला सरपंच येत नाही म्हणून त्यांच्यासोबत राकेशजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही मनात ठिकाणी गोरसे ग्रामपंचायतचे आमचे सरपंच अण्णा त्यांचेच भाऊ बंधू आज या ठिकाणी माननीय अशोकजी गायकवाड त्यांच्या या ठिकाणी उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे. मी त्यांचं माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने सुरुवातीला अभिनंदन करतो. आणि गेले अनेक दिवस आपण बघतो की गोरसे गावामध्ये जो फरक जाणवते, या गावकऱ्यांनी मिळून जो निर्णय घेतलेला आहे या गावाचा विकास करण्याचा, आणि आम्ही सुद्धा सरपंचांच्या पाठीशी आम्ही कायम असतो. आज उपसरपंच झाले त्यांना पण आम्ही सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की गावच्या विकासासाठी जे काही करायला लागेल आपण माझ्याजवळ या. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या गावासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि पुन्हा एकदा या अशोकजींना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज गोरसे ग्रामपंचायत 2025 आजचा कार्यक्रम आमचे भाऊ अशोकानंद गायकवाड यांना उपसरपंचपदी आज आम्ही बिनविरोध निवड केलेली आहे त्यांची. या अगोदरही आमचे 3 उपसरपंच होऊन गेले. आमच्या निवडून आणल्यापासून 2022 पासून आम्ही जे ठरवलेला कार्यक्रम आहे, जेवढे आमचे सभासद प्रत्येक सभासदाला आम्ही उपसरपंचाने संधी देणार आहोत. त्याच्यामध्ये आज अशोक गायकवाड यांचा 4था नंबर लागलेला आहे. ज्या अगोदर कांताविलास केने, सुभाष केने, पवन केने, आज त्यांचा सगळ्यांचा कार्यक्रम संपून आज आम्ही अशोकानंद गायकवाड यांना उपसरपंचपदी निवड केलेली आहे आणि ती बिनविरोध निवड झालेली आहे. या अगोदरच्या गोष्टी आता 2.5 वर्षांमध्ये आम्ही विकासामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे निधीचा अभाव असताना सुद्धा आम्ही काही कामं केली आहे. आमचे प्रयत्न चालू आहेत आणि यापुढे आम्हाला अपेक्षा आहे साहेबांनी आता दिल्या समजून आम्ही काहीतरी साहेबांकडून मदत घेऊन अजून आम्ही काहीतरी गावाचा विकास करू. आणि माझ्या जोडीला सर्व माझे सहकारी असेल, गावाले असतील, माझ्या मदत करतील. आणि आमच्या दादांना पण जो कार्यकाळ भेटला त्या कार्यकाळामध्ये आम्ही त्यांच्या जोडीला खांद्याला खांद्याला चांगलं काम करू. एवढं तुम्ही दोन शब्द. ओके. प्रथमतः गोरसे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सन्माननीय अशोकजी गायकवाड साहेब यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षांमध्ये गोरसे गावामध्ये विकास कामं झाली त्याच पद्धतीने पुढे त्यांच्या कार्यकाळात अशा प्रकारची कामं होती. खरं तर मागचा गोरसे ग्रामपंचायतीचा इतिहास बघितला तर खूप मोठ्या किंवा अथक परिश्रमाने आमचे कल्पेशजी केने असतील किंवा सरपंच सुधीरजी गायकवाड साहेब असतील आणि इतर त्यांचे सहकारी असतील यांनी खूप मोठ्या प्रकारची मेहनत करून गावाला एक आश्वासन देऊन एक सत्तांतर केलं. खरं तर हे सत्तांतर करत असताना त्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावं लागलं. मग त्याच्यामध्ये पैशाची सत्ता असेल किंवा बळाचा वापर असेल, या सगळ्या गोष्टींना त्यांनी तोंड देऊन गोरसे ग्रामपंचायतवर सत्तांतर करून शिवसेनेचा भगवा पडत होता.
आणि त्याच पद्धतीने विकास कामं सुद्धा केली। मी पुन्हा एकदा सन्माननीय अशोकजी गायकवाड साहेब खरं तर त्यांच्या अनुभवाचा इथल्या जनतेला असेल किंवा या कार्यकर्त्यांना असेल एक फायदाच होईल आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन गोरसई गावामध्ये एक विकास कामांची लाट येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालामध्ये त्या गावच्या विकासाबद्दल कामे करतीलच याची मला पूर्णपणे खात्री आहे। आणि लोकांनी त्यांना संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं ते नक्कीच सोनं करतील याबाबत माझ्या मनात तिल मात्र शंका नाही। मी यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आपण दिलेल्या संधीचं सोनं करावं आणि येणाऱ्या कालामध्ये गावच्या विकासाचे हिताची जी कामं असतील ती करावी आणि त्यांचा टीमवर्क चांगला आहे। अनंता केने साहेब असतील, बरेचशी मंडळी त्यांची वरिष्ठ मंडळी आहेत ती त्यांच्या सोबत आहे आणि एक गावच्या दृष्टीने बघितलं आम्ही येता जाता पाहतो तर विकासाची कामं त्यांची चालूच आहेत आणि आज त्यांची सुद्धा निवड झाल्यामुळे या विकासामध्ये भर पडेल याची मी अपेक्षा करतो। गोरसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमचे काका गायकवाड साहेब यांची जी निवड झाली आहे त्याबद्दल मी माझ्या पक्षातर्फे त्यांना शुभेच्छा देतो। या ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य म्हणजे थेट सरपंचपदातून जी निवड झालेली आहे आणि त्यानंतर झाल्याप्रमाणे त्यांनी जे उपसरपंच पदाचा कालावधी त्याच्या आधी 2 जणांमध्ये दिलेला आहे, 3 जणांमध्ये आणि 4थी काम काकांना दिलेले आहे। मला असं वाटतं की जी सर्व टीम आहे ग्रामपंचायत त्याच्यामध्ये मोहन काका असतील, विलास केने असतील, आमचे दादा असतील, गायकवाड साहेब आहेत, यांचं एक चांगलं काम या ग्रामपंचायतीमध्ये दिसून येतं। जरी अल्प उत्पन्न जरी असेल ग्रामपंचायतीला तरी या निधीमधून सुद्धा विकास कामं कशी करता येतील त्याचं एक योग्य उदाहरण म्हणजे गोरसई ग्रामपंचायत आहे आणि तो स्थानिक आमदार निधी असेल किंवा जिल्हा परिषदेचा निधी असेल त्याच्या मार्फत पण इथे कामं होत असतात। आता मला तरी वाटतं हा जो सावंत गोरसई आणि सैनिक वसाहत हा रस्ता आहे हा इथला मुख्य प्रश्न आहे आणि तो पण लवकरात लवकर सोडवला जाईल। PMGSY मधनं त्याच्या कामाची मंजुरी पण मिळाली आहे। त्याच्या पुढे जाऊन ते काम सुद्धा दिसून येईल। पाण्याची जी समस्या होती ती केवळ गावामध्येच पाणी होतं पण ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन अंतर्गत पाड्यापाड्यांवरती जी योजना राबवली ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे आणि ही ग्रामपंचायत थोडी एक चांगलं काम करते आणि गायकवाड काकासुद्धा एक चांगलं काम त्यांच्या कालावधीत करतील याच्याबद्दल मला तिला मात्र शंका नाही। तरी त्याच्या पुढील वाटचालीस मी माझ्या शुभेच्छा देतो। अशोकदादा हे या गावचे उपसरपंच झालेले आणि आमचे सरपंचसुद्धा अण्णा या गावचा चांगला विकास करत आहेत। त्यांच्या सोबतीला आमचे केनेदादा असतील, भरतदादा असतील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष जे वर्षानुवर्ष इथे खेड्यापाड्यात चांगल्या पद्धतीने काम करतात असे गणेशदादासुद्धा त्यांच्या सोबतीला आहेत। अशा पद्धतीने या गावाचा चांगल्या पद्धतीने विकास करण्यासाठी एक चांगली टीम इथे आहे आणि त्याच्यामध्ये अशोकदादांचं सुद्धा आता योगदान लाभेल। ते उपसरपंच झालेले आहेत त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देईन आणि जिल्हा परिषद मार्फत कुठेही त्यांचा निधी वगैरे आणण्यासाठी जर माझी गरज लागली तिथेसुद्धा मी त्यांच्यासाठी उपलब्ध राहीन आणि मंत्रालयापर्यंत त्यांच्या गावाला जे काही निधी लागेल त्याच्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन असं मी त्यांना आश्वासन देतो आणि गावाच्या विकासासाठी येणाऱ्या काळात त्यांनी चांगले काम करावं यासाठी शुभेच्छा देतो।